सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारात स्वागत. आजची गोष्ट माझी, मी शीतल. मी ठरवलं हे टोमणे म्हणजेच आपली ताकद. म्हणजे त्याचं असं झालं की मी होते खूप जाडी आणि माझ्या जाऊबाई माझ्या जाडीवरनं सतत मला टोमणे मारायच्या. मग मी रडायचे, नाराज व्हायचे. एक दिवस त्या मला भोपळा म्हणाल्या. मी रडत रडत गेले माझ्या नवऱ्याकडे. नवरा म्हणाले, ए बाई, आपल्याला इथेच राहायचंय आणि मी तुझे प्रॉब्लेम सोडवत बसू का माझ्या ऑफिसमधले प्रॉब्लेम सोडवू? प्रॉब्लेम तुझा आहे ना, तूच सोडव. इतकं वाईट वाटलं ना. मग मैत्रिणींना सांगायला सुरुवात केली. मैत्रिणींनी पहिल्यांदा ऐकलं. मग म्हणाल्या की शीतल, कसं होतंय की तुझी जाऊ नेहमीच तुला बोलणार, मग तू काय नेहमीच रडत बसणार आहे? म्हटलं आता काहीतरी करायला पाहिजे ना. म्हटलं ह्या जाऊबाई आपल्याला बोलतायत जाडीवरनं. मग मी म्हटलं वजनच कमी करावं. जिममध्ये जायला सुरुवात केली. ओघाने चाललं की डाएट करणं पण आलं. पण हळूहळू माझं वजन कमी व्हायला लागलं. मग एक आत्मविश्वास वाढला, हलकं वाटायला लागलं. मग अजून 4 गोष्टी शिकायला लागले. मी योगासनं करायला लागले, प्राणायाम वगैरे ओघांनी चाललं. नंतर माइंडफुलनेस शिकायला लागले. नंतर योग टीचर्स ट्रेनिंग पण कोर्स करायला लागले आणि आता तर मी शिकवायला पण सुरुवात केली आहे. कितीतरी फायदे झाले मला. पण आता माझ्या जाऊबाईंनी दुसरंच अस्त्र उगारलं की 4 लोक घरात आली किंवा आपण 4 लोकांच्यात गेलो किंवा येता जाता, तिला काही विचारू नका हं खायचं, ती डाएटवर आहे बाई, बघताय ना कसं वजन कमी झालंय. नाटकं नुसती. परत वाईट वाटायला लागलं. म्हटलं आता इथे काहीतरी कायमचे उपाय करायला हवेत. पहिला विचार मनात आला की उद्दिष्ट काय आहे तुझं? तर सरळ होतं की मला प्रगतीपथावर जायचंय, म्हणजे हे वजन कमी होत आहे माझं चांगलं, त्याच्यामुळे अजून बाकीच्या गोष्टीही होत आहेत आणि आत्मविश्वास वाढलाय माझा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनःशांती. ती मला कोणत्याही परिस्थितीत आता ढळू द्यायची नाहीये. पण त्याच्यासाठी ह्या टोमण्यांचं करायचं काय ना? तर म्हटलं सगळे टोमणे काही वाईट नाहीये. जो चांगला टोमणा होता जाडीवरनचा, तेवढाच मी उचलला की नाही आणि त्याच्यावरनं काम चालू केलं. आता म्हणतात निंदकाचं घर असावं शेजारी. माझ्या घरातच आहे निंदक. तर त्याचा मी एक छान इंधन म्हणून वापर करून घेते आणि तो घेतलाही मी. आता म्हटलं की दुसरी ह्याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या मला काहीतरी बोलणार, मग माझ्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण होणार. मी रडणार, म्हणजे माझी मानसिक शांती ढळणार. हे सांगितलंय कोणी? माझ्या आत्मविश्वासाचा, माझ्या भावभावनांचा रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात कशाला द्यायचा आहे? तो माझ्याकडेच पाहिजे ना. तो मी माझ्याकडे ठेवायला सुरुवात केली. म्हणजे ह्याच्यासाठी मला त्यांचे जे टोमणे आहेत ते लागायला नकोत ना. म्हणजे टोमणा मारतात, मारलेली गोष्ट लागते. तर हे न लागण्यासाठी काय करायला पाहिजे? तर मग हा विचार माझ्या मनात आला की सगळे माझे विचार खरे नाही आहेत, मग यांचे टोमणे तरी कसे खरे असतील? जाऊ देत, आपण सोडून देऊयात. लक्ष न देणं. आणि ह्या विचारांची ढाल माझ्या मदतीला आलीच आणि माझा वाढलेला आत्मविश्वासही उत्तम पद्धतीने ढाल म्हणून काम करायला लागला. आता चौथी गोष्ट आली. त्या मला टोमणे मारतायत ना, मग मी पण त्यांना टोमणे मारते. पण मला हे जमणार आहे का? हे माझं मूल्य आहे का? माझ्या नीतिनियमात हे बसत नाही आणि त्याच्यामुळे मी टोमणे मारणार नाही. हे अगदी क्लिअर होतं.
आणि हे जे मूल्य मी पकडून ठेवलेलं होतं ना, हे माझे नीती नियम होते, त्यांनी मला इतकी मनाची शांतता मिळाली ना. आणि म्हटलं की मग मला 5वी गोष्ट करायला पाहिजे, की त्यांच्या टोमण्यांमुळे हे सगळं घडलंय ना, मग एक मनातल्या मनात त्यांना धन्यवाद देऊन टाकावे. आणि ते मी दिलेही. म्हणजे ह्या टोमण्यांना मी ताकद कशी बनवू शकले, तर एक पहिलं म्हणजे उद्दिष्ट काय आहे माझं, ते क्लिअर केलं, मनःशांती आणि प्रगतीपथावरती जाणं. दुसरी गोष्ट, योग्य टोमणे जे होते ते घेतले, त्याच्यावरती काम केलं. तिसरी गोष्ट, मला ढाल हवी होती, ती मी माझ्या विचारांचीच केली, की सगळे विचार माझे खरे नाहीत, त्यांचेही टोमणे खरे नाहीत. माझा आत्मविश्वास आणि माझ्या भावभावना ह्या सगळ्या माझ्या हातात असणार. मी माझा रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात देणार नाही. आणि ह्या विचारांची ढाल मला खूपच कामाला आली. चौथी गोष्ट, माझे मूल्य काय आहेत. मी काही त्यांना उलटे टोमणे मारणार नाही, त्यांनी तर पहिले मनःशांती मिळाली. आणि 5वी गोष्ट मी केली म्हणजे मनापासून त्यांचे आभार मानले. तर तुम्हाला कोणी असे टोमणे मारतं का, आणि त्यावेळेला तुम्ही कोणते उपाय केलेत तेही जरूर इथे सांगा, म्हणजे सगळ्यांना त्याचा फायदा होईल. तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. नर्चर्ड इनसाइट परिवारात चॅनलला सबस्क्राईब करून सामील व्हा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.